असेल तर आपल्याला म्हणता येतं गोमटे ते करा माझे भार ओझे तुम्हाशी. वेळ माझा झालेला आहे. 2-4 मिनिटं इकडे तिकडे पुढे गेली असतील तर क्षमा मागतो. खूप गोड आयोजन तुम्ही सर्व गावकऱ्यांनी केलंय. गोड आयोजनामध्ये सर्व तुम्ही शांततेने ऐकण्याचा प्रयत्न केलाय. आजी संपलंय दोघी सोडतो. थांबा लगेच मी त्याच्यामुळं टायमाच्या पुढं कधीच जात नाही. कधीच टायमाच्या पुढं त्याच्यामुळं जात नाही. अजिबात जात नाही. नाही ओवाळा थोड्या वेळाने पण थांबा थोडं. काय होतं माहिती पैसे आहेत का? नाही पैसे द्या ना आजी. एकदा असंच झालं. मी कीर्तन एका म्हाताऱ्याकडे बघू सांगितलं. अख्खं कीर्तन त्या म्हाताऱ्याकडे बघून सांगितलं साहेब. अख्खं कीर्तन त्यांनी मी नुसतं माझ्याकडे बघायचं. असं काहीच कळलं नाही पण नुसतं बघायचं. मी कीर्तन झालं म्हणलं जय हरी. जेवण मगाशीच केलं मला पण शेवटला जाताना 500 रुपये पाया उठवले. मी म्हणलं आता जमलं. असं ते हे होतं. मी कधीच वेळेच्या पुढं त्याच्यामुळे जात नाही. घेऊ का जरा 5 मिनिटं घेऊ का? वेळेच्या पुढं कधीच जात नाही. कधीच कशामुळे जात नाही माहितीये का? एकदा असं सोलापूरला कीर्तनाला गेलो. 4 वाजू स्टोर करतो. काही टेन्शन नाही. एक उदाहरण सांगतो लगेच संपवतो. सोलापूरला कीर्तनाला गेलो माता माऊल्यांनो. सोलापूरला त्यावेळेस नवीन कीर्तन करायला लागलो होतो. सोलापूरला कीर्तनाला गेलो. कीर्तनाला गेल्यावर तिकडची भाषा लय रांगडी साहेब. भाषा सरपंच तिकडली भाषा म्हणजे आत्ता हो का नाही महाराज आज चला गेला का? इतका उशीर असतोय काय कुठं आला का? कीर्तनाला एवढा उशीर करायचं म्हणल्यावर कसं चालायचं? तिकडची सोलापूरची भाग. ते फोनवर बोलताना मला वाटायचं मला भांड्यात येत का काय. लय अवघड असतंय महाराज. लय बेकार. बरं आम्हाला काय माहितीये का? प्रत्येक भागात गेलं का प्रत्येक भागातल्या भाषा प्रत्येक भाग. आता उद्या कीर्तन नाशिकला तर नाशिक साईडला गेलं का नाही तिकडं भाषा वेगळीच. महाराज कवाशी का आल्या आलोय आल्या पुढे. लय अवघड भाषा. आमच्या गावात प्रसाद महाराजचं कीर्तन आहे. असलो भारी बोलते ते नाशिकची भाषा सगळी त्यांची वेगळी भाषा आहे. थोडं जरा खानदेशात जर गेलं ना खानदेशात आमच्या स्वामीजींचं गाव आहे खानदेशात. शिवराज महाराजांनी जायचो पहिला 8-8 दिवस स्वामीजींच्या गावाकडे जायचो. तिकडे गेल्यानंतर तिथं एकदम ऐराणी भाषा आहे. ऐराणी ती तुम्हाला कळणारच नाही. आमना गावमा प्रसाद महाराज ना कीर्तन शेत इतला भारी बोलस भाऊ त्यो. इतला भारी बोलस नुसता टुळू भाळता खेतडायला वेळेस. मी माझी ग्रास्पिंग पॉवर लय खतरनाक आहे. मी एकदा ऐकलं का कॅप्चर करतो. आपल्या भागातली बी येते पण नंतर तिकडे गेल्यावर सांगत. तुम्हाला वाटलं का आपल्या भागातली येत नाही? भाऊ बाखर की बरं. सगळं येत. मी सगळे ग्रास्पिंग पॉवर लय खतरनाक आहे. मी एकदा ऐकलं कॅप्चर करतो. एकदा आम्ही 2-3 जण वैभव महाराज आम्ही नवरात्रात माझं कीर्तन होतं ते खानदेशात. तिकडे गेलो आणि त्या 40 गावच्या पुढं वाघवडजी म्हणून एक गाव आहे भडगावच्या पुढं. तिकडे कीर्तन होतं. 40 गावच्या पुढे निघालो. मला रस्ताच कळाना. मग गाडी चालवता एक म्हातारा जनावर चालत होता. तिथं उभा केली. मी म्हटलं बाबा ते वडीजीला कसं जायचं? ते म्हटलं सीधा जायच धोते आत्मा फाकडले जो. मला कळालं. 2-3 जण गाडीत होते ते कोमातच गेले डायरेक्ट. ते म्हणले म्हातारा नेमकं म्हणलं काय? शिदा जायच धोत्यात मग डाव्या हाताला वळा. त्यांनी ते सांगितलं. त्याची भाषा आहे. त्याची
प्रत्येक भागातली भाषा वेगळी वेगळी, प्रत्येक भागातली भाषा. आम्हाला पूर्ण महाराष्ट्रात भाषा ऐकावी लागते, पूर्ण महाराष्ट्र. खानदेश असेल, सोलापूर असेल, इकडं लातूरकडे गेलो का काय करावं लाव, चला लाव का नाही, ते चला लाव, या लाव, खाय लाव. मी ते आमचे एक सर आहेत MPSC मध्ये, ते सारखे म्हणायचे जेवलाव का नाही, हे मला लाव लाव, त्यांचं नावच काय नाही हो. हे प्रत्येकाने भाषा वेगळ्या वेगळ्या, प्रत्येकाच्या भाषा वेगळ्या. नाही पुण्याला जर गेलं ना, सगळ्यात महाराष्ट्रामध्ये जर शुद्ध भाषा जर पाहिजे असेल, महाराष्ट्रामध्ये सगळ्यात शुद्ध जर भाषा पाहिजे असेल तर पुण्यामध्ये जायचं. ते पण शिवाजीनगर, त्या मेन सदाशिव पेठ त्या भागामध्ये जर पाहिली ना, पुण्यामध्ये भाषा न आणि न चा सुद्धा फरक केला जातो. कशाचा? ण आणि न, हे दोन न होते हे सुद्धा तुम्हाला माहिती नव्हते. ण आणि न चा, न नळाचा आणि न बाणाचा याचा सुद्धा फरक जिथे केला जातो ना, ते पुणे. पुण्यामध्ये गेलं का नाही 7 ते 9 कीर्तन असतं. कीर्तन झाल्याच्या नंतर ते आम्हाला म्हणणार, महाराज चहा घेणार का एवढं वाजणार. मग आम्ही म्हणणार चला येतो चहा घ्यायला. चहा घ्यायला गेल्याच्या नंतर ते चहा घेऊन झाल्यावर विचारणार, महाराज जेवणामध्ये काय काय घेणार. आम्ही म्हणणार सरमाड घेणार, कडबा घेणार, कोंडी लावायला चिखल घेणार. आता काय घेणार, जे देणार ते खाणार, जे देणार ते काय आमचं काय डिमांड असते का बरं, हे जे द्या ते द्या. आता इथं आल्या आम्ही माऊलीच्या घरी एवढं जेवण केलं, मस्त उंबराची भाजी, तोंडात पाणी नका सुटून. मस्त उंबराची अशी काळ्या मसाल्यातली भाजी, भाकर, चपाती, सुकी भाजी. तोंडाला पाणी येतंय तुमच्या, कळतंय मला. जे देणार ते खाणार ना, दुसरं काय खाणार. लय अवघड महाराज. इकडं तिकडं सगळीकडच्या भाषा पाहिल्या नागरी महाराज, पण आमच्या बीड सारखी माझ्या पुढंच नाही. बीड मध्ये जो आनंद आहे तो कुठंच नाही. बीड मध्ये 9 ते 11 कीर्तन, 9 ते 11 वाजता कीर्तन संपलं का मग आम्हाला लोक जे हरी मोठ्यानी जे हरी येता का दुधाला एवढं वाजणार. नाही अवघड. बरं त्याच घर काय गावात असतं का, वस्ती जिथं गाडी जात नाही आमची तिथं. मग ते 11 वाजता कीर्तन संपणार, 11:15 आम्ही नारळ घेणार, 11:30 मंडपातून निघणार, 11:45 पोत त्याच्या घरी जाणार. त्याच्या घरी 1 किलोमीटर त्याचं घर पायी तिथं गेल्याच्या नंतर ते दार वाजणार. उठ महाराज आलाय एवढं उठ महाराज आलाय एवढं वाजणार वाजिणार. वाजल्यानंतर मग ती काय त्या बिचारी दिवसभर रानात काम केलेलं दमलेलं, याला काही काम नसतं. हे गावात येऊन तसाच कीर्तनाला आला, आम्हाला चहाला घेऊन गेला. त्याला काही काम नव्हतं बिचाऱ्यावर. मग ती बिचारी झोपलेली, मग हे वाजणार उठ. ती ऐकतच नाही, मध्ये कोणाला तरी घालणार उठ पप्पाची माय उठ. ती काही ऐकतच नाही बिचारी. उठ छकुलीची माय. ती बिचारी उठती नाशी तोंडावरच्या पांघरून काढते. काय लावलाय बा उघड पाय 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 माणसाला ना साखर झोप लागायला. काय लावलाय बा उगा. हे म्हणतो अगं महाराज आले जा तिकडे जा, घाला त्या महाराजाला चुली. तेव्हापासून मी सोपा पर्याय धरला, चहाला नेऊ नका, चुलीत घालू नका. सुट्टे 10 रुपये द्या आपला मी अमृत तुल्य पितो. सोपा पर्याय काढला. माता मावल्या म्हणते माय मेला तर पैसे मागायला. नाही पैसे आणले नाही का तुम्ही, मला सगळं चालतं. कुडकं बुगड्या हुजरा सगळं जमत. विनोदाचा भाग सोडून द्या. मी सांगत होतो मी सोलापूरला कीर्तनाला गेलो, भाषाहून लांबला आपलं. आणि सोलापूरला कीर्तनाला गेल्याच्या नंतर एक म्हातार असं कीर्तन असं सुरू होतं. माझा विनोदी स्वभाव असा 11 वाजले. 9 ते 11 कीर्तन होतं. 11 वाजले. 11 वाजून 5 मिनिटं झाले. ते जवळचे म्हणायचे चलू द्या महाराज 5-10 मिनिटं चलू द्या आणखी. 11 वाजून 10 मिनिटं झाले. ते म्हणायचे महाराज आणखी चलू द्या. मी म्हणलं मीटर वाढत आहे. मीटर 9ला सुरू झालेलं आहे मीटर. ते म्हणले वाढू द्या. सांगा. 11 वाजून 15 मिनिटं झाले. मागच्या पिढीला एक म्हातारा उठलो, असा गुलाबी फेटा, पिळदार मिशा, याताची काठी, कोल्हापुरी चप्पल. मागच्या पिढीला उठलो. मी म्हणलं बाबा फक्त प्रस्तावना घेतो, बसा 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 म्हणलं. 5 मिनिटात सोडतो, फक्त प्रस्तावना घेतो. तू चलून दे म्हणली. तू चलून दे. मी म्हणलं अहो लगेच सोडतो. तू चलून दे म्हणले. तुला आणलंय कोणी त्याच्याकडे पाहतो. असं होऊ नये त्याच्यापुढं. मी कधी वेळेच्या पुढे जात नाही. क्षमा मागतो. 5 मिनिटं तुमचे 5-10 मिनिटं घेतली असतील, क्षमा मागतो. आणि झालेली कीर्तन रूपी सेवा सर्व माता मौल्या, पुरुष मंडळी असतील, सर्व श्रोतेजनांच्या चरणी, महाराज मंडळीच्या चरणी, माझ्या गुरुवरांच्या चरणी, श्री संत भगवान बाबा अखिल कोट ब्रह्मांड नायक पांडुरंग परमात्म्याच्या चरणी समर्पित करतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर माऊली.